नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिंदे पाटील चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात साई 11 शिर्डी संघाने व्यंकटेश 11 संघावर मात करत शिंदे पाटील चषक ट्रॉफी आणि कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेल्या 4 व्हीलर कारवर कब्जा केला। स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर गेल्या 10 दिवसांपासून सामने सुरू होते। उपांत्य सामन्यात सद्दाम 11, अनिरुद्ध 11, साई 11 शिर्डी आणि व्यंकटेश 11 संघांनी धडक मारली होती। काल उपांत्य सामने आणि अंतिम सामना असल्याने येवला शहर तसेच परिसरातून महिलांसह क्रिकेट रसिक चाहत्यांनी मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सद्दाम 11 संघाने तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस अनिरुद्ध 11 संघाने पटकावले। काल रात्री उशिरापर्यंत हे सामने सुरू होते। शिवसेनेचे गटनेते नगरसेवक गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतून 2016 साली सुरू करण्यात आलेल्या शिंदे पाटील चषकचे 7वे पर्व काल संपले। हे सामने यशस्वी करण्यासाठी संजय शिंदे, अमोल शिंदे, राजेंद्र बाकळे, सुशांत हजारे, दीपक घिगे, सुनील शिंदे, पप्पू वाणी, पिंटू माळी, अजय शिंपी, जमील खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। तर सामने पाहण्यासाठी आमदार किशोर दराडे, युवा नेते कुणाल दराडे, रिजवानभाई शेख, विशाल परदेशी, समीर समदडिया, अक्षय राजपूत, एजाज शेख, अरबाज शेख, निसारभाई निंबूवाले, कुणाल परदेशी, डॉक्टर तुषार साळुंखे, वकील शेख, बाल्या मामा, विजय गोसावी, मोफी सत्तार, विजय मोरे, पांडुरंग शेळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। माझ्या DNA मध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि क्रिकेट नेहमीच मी क्रिकेटवर प्रेम करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघितलं की शिंदे पाटील फाउंडेशननी अतिशय सुंदर अशी शिंदे पाटील चषक 2026चं आयोजन केलं होतं आणि दरवर्षी ही जी स्पर्धा आहे एक वेगळी उंची या ठिकाणी गाठते आणि खरोखर मी आजच्या या निमित्ताने शिंदे पाटील फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय गणेश भाऊ शिंदे त्यांचं या ठिकाणी कौतुक करेन, कारण इतकी पारदर्शकता या स्पर्धेमध्ये होती आणि अतिशय शिस्तबद्ध ही 10 दिवसीय टुर्नामेंट चालली आणि त्यांना साथ मिळाली। त्यांचे आमचे मोठे बंधू आदरणीय अमोलदादा शिंदे, त्याचप्रमाणे सुनीलदादा शिंदे असतील, संजय भाऊ शिंदे असतील आणि सर्व शिंदे परिवार आणि खऱ्या अर्थाने गणेश भाऊंच्या नेतृत्वामध्ये जे शिंदे पाटीलचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं खरोखर कौतुक। शिंदे पाटील फाउंडेशनने जी टुर्नामेंट आयोजित केली ही उत्तर महाराष्ट्रातली 1 नंबरची टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते। हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक यासाठी ओळखली जाते की या टुर्नामेंटमध्ये अनेक हिंदू मुस्लिम खेळाडू खेळतात आणि ह्या गावातील जेवढे हिंदू मुस्लिम आहेत ते एकत्रित होऊन या टुर्नामेंटला सहयोग देतात। सदरची टुर्नामेंट यशस्वीचे कारण म्हणजे या टुर्नामेंट शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे व त्यांना मोलाची साथ देणारे आमचे नेते तरुणांचे आदरणीय कुणाल भाऊ दराडे या दोघांची जोडी आणि शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र राबून त्यांनी ही टुर्नामेंट जवळजवळ आंतरराष्ट्रीय लेवलला नेऊन ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रात या टुर्नामेंट एक ब्रँड खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। खूप म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि 4 व्हीलर कार म्हणजे ड्रीम असते सगळ्यांचं, तर ते आमचं आज माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगलं वाटतं की आम्ही हे स्पर्धा जिंकू। तसं तर फायनलची मॅच खूप टफ होती। चेसिंगचं प्रेशर खूप अवघड असतं चेसिंगला, नाईटला खूप लेट पण झाला आहे तर आणि समोरचं टीम पण खूप चांगली होती, पण आमचे बॉलर्स जे आहेत ते बॉलरने आम्हाला टीम म्हणजे क्वार्टर फायनलपर्यंत सगळ्या बॉलर्सनी खूप सहकार्य केलं टीममध्ये आणि आमच्या ज्या सेमीफायनल फायनल झाली त्यात अमोल झाला, योगेश पवार झालं, खूप चांगली बॅटिंग केली म्हणजे पुढच्या टीमला खूप चांगलं आहे म्हणजे एकदम डॉमिनेट केलं त्यांनी खूप। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।